व्यासपीठ गावची खबर न्यूज। शिंदे गटाचे नगरसेवकांच्या सासऱ्यांच्या घरावर पोलिसांचा छापा, 3 लाखाचा गांजा जप्त, पोलिसांच्या कारवाईने खोपोलीत उडाली खळबळ। शिळफाट्यावरील नवनाथ कॉलनी येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत श्रीपाद गणपत सूर्यवंशी वय वर्ष 66 यांच्या घरात 3,22,000 किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला आहे। या प्रकरणात अटक केलेले आरोपी शिंदे गटाचे नगरसेवक हरीश काळे यांचे सासरे असल्याची चर्चा खोपोली शहरात पसरल्याने एकच खळबळ उडाली आहे। देवाच्या पूजेचे सामान विक्रीचा दिखावा करून अंमली पदार्थ विक्रीचा गोरखधंदा उघड झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे। हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्नही झाल्याची चर्चा होती, मात्र पोलिसांनी बेधडकपणे कारवाई करून गुन्हा दाखल केल्याने या कारवाईचे कौतुक होत आहे। खोपोली शिळफाटा पटेलनगर जवळ समोरच मुंबई पुणे जुन्या महामार्गाला लागूनच नवनाथ कॉलनी आहे। या ठिकाणी श्रीपाद गणपत सूर्यवंशी यांचा अगरबत्तीचा व्यवसाय आहे। त्यांच्या घरी गांजा अंमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती खोपोली पोलिसांना खबऱ्यांच्या माध्यमातून मिळाल्यानंतर मंगळवारी 11 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता पोलिसांनी धाड टाकली। यावेळी गोणी आणि सीलबंद केलेल्या खाकी पाकिटांसह वजन, उग्रवासाचं पाणी, फुले आणि बिया असलेला हिरवट काळपट रंगाचा गांजा हा अंमली पदार्थ 15 किलो 400 ग्राम, एकूण मुद्देमाल 3,22,200 रुपये किमतीची गांजा तसेच एक मोबाईल आणि वजन काटा जप्त केला आहे। या संदर्भात गुन्हा रजिस्टर नंबर 38/2026 NDPS ॲक्ट 1958 कलम 8 ग 20 ख 2 ग नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे करत आहेत।